करतात की नाही आपल्याला लक्ष देता येतं आणि आपल्याच मुलांचं फ्युचर हे चांगलं होतं. तुम्ही म्हणताय की पुणे सुरक्षित आहे, पण काही वेळापूर्वी इथं याच खुर्चीवर रवींद्र धंगेकरजी बसलेले होते आणि रवींद्र धंगेकरजींनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले गुन्हेगारी वाढतीये, पण वाक्य फार महत्वाचं आहे, गुन्हेगारी वाढतीये पण निवडणुकीसाठी गुन्हेगार जवळ ठेवावे लागतात. त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे रवी भाऊंनी. तर मी तुम्हाला सांगते की त्यांचं जे मत आहे की हे जे गुन्हेगार आहेत, गायवळ असतील, मारणे असतील, मोहोळ असतील, बोडके आहेत आणि अजून गल्ली गल्लीतले नवीन नवीन अल्पवयीन जे तरुण आहेत यांच्यावर तो पडगा आहे त्या गुन्हेगारांचा. तर आता हेच गुन्हेगार जिकडं सत्ता असते तिकडं ते जातात आणि सत्ताधारी त्यांना कुरवाळतात. ही खेदजनक बाब आहे. खरं काही गरज नाहीये या राजकारणी लोकांना त्यांना तिथे जवळ करण्याची. पण आत्ताचा जो काळ आहे, आधीच्या काळात ठीक आहे चालत होतं. आधीच्या काळात तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला जरी प्रवेश दिला तर त्याची डायरेक्ट बातमी आणि या गोष्टी होत होत्या. आता पण नवीन ट्रेंड आलाय, गुन्हेगार स्वतः प्रवेश करत नाही राजकारणामध्ये, त्यांची बहीण, त्यांची बायको, त्यांच्यावर तर गुन्हे नसतात, मग ते तसे टच होतात आणि त्यांचे जे गुन्हे आहेत ते निर्दोष झाल्यानंतर ते खुलेआम त्या राजकारण्यांना भेटतात. रवी भाऊनी जो काही मुद्दा घेतलेला आहे तर रवी भाऊंचा रोख हा चंद्रकांत दादांवर आहे. कारण का कोथरूडमध्ये हे मी ताकाला जाऊन भांडं लपवणारी नाही आणि मी क्रिमिनल लोकांची म्हणजे गुन्हेगारांचीच वकील आहे, त्यामुळे मला सगळं इत्तभूत माहितीये. गुन्हेगार हे कायद्याला घाबरतात. त्यांना आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे काय होतं, यांचे जे शूटर पंटर लोक जे असतात, ही नवीन पिढी जी आहे जी मोबाईलवरनं किंवा ज्यांची परिस्थिती फार नाजूक आहे, ज्यांना लवकर पैसे कमवायचे, ज्यांना लवकर आपल्या कुटुंबाला आपल्याला एक भाई बनून प्रकाश झोतात याच्यात, ती मुलं त्या लाईनला जातात आणि याच्यामध्ये मॅक्झिमम मध्यमवर्ती घरातलीच मुलं आहेत आणि आमच्या उच्च म्हणजे श्रीमंत चांगल्या आर्थिक परिस्थितीने असलेली जी मुलं आहेत ती व्यसनाकडे जात आहेत. म्हणजे हे दोन पार्ट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे रवी भाऊंचा रोख चंद्रकांत दादांकडे म्हणजे त्यांचे जे समीर पाटील म्हणून जे आहेत त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. आता चंद्रकांत दादा हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी कोणाला भेटायचं कोणाला नाही हे त्यांना कळतं. परंतु परवाचे जे प्रकार आहेत किंवा जे झालेले आहेत, मला वाटतं जे त्यांचे OSD PA आहेत ते लवकर पिवळ्या म्हणतात ना हळदीनी जास्त माखलेले वाटतात. म्हणजे विनाकारणच आपल्या मंत्र्याला का PA लोक अडचणीत आणतात मला तेच कळत नाही. परंतु त्याची खबरदारी खरं स्वतःच्या जे मंत्री आहेत त्यांनी घेणं गरजेचं आहे. चंद्रकांत दादांनी जर घायवळ सारख्या गुंडाला मदत नाही केली, मारण्यांसारख्यांच्या नाही केली तर काही फरक पडणार नाहीये. ताई, तुम्ही इकडे एक फार महत्वाचं वक्तव्य केलं, थेट नाही पण अप्रत्यक्ष म्हणालात की PA अधिकारी आपल्या मंत्र्यांना का गोत्यात आणतात. एक लॉबी तयार झालीये मंत्री आणि अधिकारी.